यानंतर जाणून घेऊयात राज्यातल्या काही इतरही घडामोडी। असं म्हणतात की बीडचं राजकारण विविध गडांवरून चालतं। अनेक मंत्री आणि नेते वेगवेगळ्या गडांवर दर्शनासाठी हजेरी लावत असतात। ज्या गडांवरून राजकारण चालतं तेच गड आता विकासाच्या प्रतीक्षेतच आहेत। नवनाथांपैकी एक नाथ म्हणजे गहिनीनाथ। बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यात गहिनीनाथांची संजीवन समाधी आहे। वारकरी संप्रदायाचं हे उगमस्थान। राजा जनक आणि नवयोगेश्वर यांचा संवाद ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी गहिनीनाथ यांची समाधी आहे। गहिनीनाथ यांच्या दर्शनासाठी देशातून लाखो भक्त इथे येतात। दिवंगत नेते विलासराव देशमुखही इथं दर्शनासाठी येत। इथे येणाऱ्या भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। मात्र आजही हा गड विकासाच्या प्रतीक्षेत आहे। इथं दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना ओबडधोबड रस्त्यांवरून कसरत करावी लागते। मंत्री मात्र हेलिकॉप्टरमधून येतात। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। रस्त्याने त्यांना यायचं असलं तर मोठ्या गाड्या असतात त्याच्यामुळे कुठलंही त्यांना काही जाणवत नाही ह्या गाडावर आल्यानंतर। आणि साधा एक शीत प्रसादाचा घेतला तरी माणसाचं मन भरतं। याच्यासाठी लोक बाहेरून यायला आतुर असतात। पण पुढारी नुसती पोकळ आश्वासनं देऊन प्रत्येक वेळेला आजपर्यंत जातात। असा माझा जवळजवळ 15 वर्षाचा अनुभव आहे। पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी हे गड तीर्थक्षेत्रांच्या ब श्रेणीमध्ये टाकलंय। ही श्रेणी बदलावी आणि गडाला अ दर्जा द्यावा अशी मागणी मठाधीश करतात। ब च्या ऐवजी अ दर्जाचं हे क्षेत्र व्हावं, कारण हे या वारकरी संप्रदायाचं मूळ ठिकाण आहे। हा जो संप्रदायाचा जो प्रसाद आहे हा श्री गहिनीनाथांचा हा आम्हाला प्रसाद आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आमची गुरु परंपरा जी आहे ती गहिनीनाथांपासून आहे। म्हणून वारकरी संप्रदायाचं मूळ ठिकाण आणि संप्रदायाचा आरंभ हा या ठिकाणापासून होतो। या गडाप्रमाणेच बीड जिल्ह्यात आणखी 4 गड आहेत। भगवानगड जिथे गोपीनाथ मुंडे जातात, मच्छिंद्रनाथ गडावर आमदार सुरेश धस जातात आणि गहिनीनाथ गडावर पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर जातात। गडावर यात्रा भरते तेव्हा हे सर्वच राजकीय नेते न चुकता आपली हजेरी लावतात। लाखो भक्तांसमोर आपल्या राजकीय वाटचालीसह विविध आश्वासनांचा पाऊसच पाडतात, पण ते कधीच प्रत्यक्षात उतरत नाही। गडाच्या आधारे राजकारण करून स्वतःची राजकीय व्यवस्था करणाऱ्या नेत्यांना गडांचाच विसर पडला। महेंद्र मुदोळकर, मी मराठी, बीड। या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची आणि